चला तर हे माझं दिवाळीचं भाऊबीजचं गिफ्ट होतं. आणि हे बघा आपल्या बायकांचं कसं असतं, कुठली साडी दिसली का अंगावर टाकायचं आणि बघायचं कसं दिसतं आणि किती छान दिसते. आपल्याला ती छान दिसली का आणि 3-3दा आरशात बघायचं असं काम असतं. आणि ती साडी तर झाली होती टाकून बघून आणि खूप दिवसांनी आणि साडी बघण्याचा वेग आला. तर एका दिवशी ब्लाऊज शिवून घालून घ्यायची म्हणलं चाललं होतं. आणि चला तर म्हणलं आता थोडासा वेळ आहे तर म्हणलं चला ब्लाऊज कापून घेऊया. कामं झाल्यानंतर ही अशी घरातली छोटी ब्लाऊज वगैरे कट करून घ्यायचा म्हणलं, म्हणून आपलं घेतला होता ब्लाऊज कट करण्यासाठी. आणि कसं राहतं की थोडंसं आपली कला असली म्हणजे बरं पडतं. आपले ब्लाऊज शिवले तरी भरपूर झाले आणि एखाद्याचे कुणाचे घेतले तरी पण एवढ्या कामातनं नाही होत, पण तरी पण करायचा प्रयत्न शिवण्याचा. तेवढेच आपले 4 रुपये पण येतात आणि आपल्या घराला कुटुंबाला मदत पण 4 रुपयाची होते. आपल्याला सगळ्यालाच बरं पडतं. म्हणून आपली असलेली कला काय वाया जात नाही, म्हणून म्हणलं शिवण्यासाठी आपलं कट करून ब्लाऊज घेतला. आणि चला म्हणलं आता दुसरं एक ब्लाऊज होतं त्याला टिप मारून घ्यायची होती. त्याची टिप थोडी आत बाहेर झाली होती म्हणून ते उसवून टिप मारायची होती, म्हणून ते ब्लाऊज घेतलं होतं. बघा आता ते टिप उसवून घ्यायची चाललं आहे. आणि कसं ब्लाऊजचं म्हणलं का थोडंफार चुका होतात, इकडं तिकडं होतंच. टेलर लोक म्हणलं कधी उसवावं लागतं, कधी कमी जास्त झालं का टिप मारावं लागते, असं राहतं. म्हणून म्हणलं ती टिप उसवून घ्यायची. आणि कुठलं पण काम करायचं म्हटलं का खूप कष्ट करावं लागतं. बिना कष्टाशिवाय कुठलंच होत नाही बघा. कष्ट केलं तरी पैसा आहे आणि पैशाशिवाय जगात काहीच नाही बघा. पैसा सगळ्यात महत्त्वाचा झाला आहे आत्ताच्या तर काळात. पहिलं तर जरा वेगळं होतं, पण आता पैशाला खूप महत्त्व आहे बघा. आणि चला आता टिप उसवून झाली होती आणि मस्त ब्लाऊजला टिप ही मारून झाली होती आणि फिनिशिंग पण खूप छान आली होती. असं वाटत होते की मस्त छान ब्लाऊज झाले. आणि राहिलेले धागे दोरे पण कट करून घ्यावं लागतं, त्याशिवाय ब्लाऊज पण दिसायला चांगलं दिसतं. आणि ब्लाऊजचं कसं राहतं, बारीक बारीक चिटेऱ्या करून खूप जोडायला लागतं, त्यामुळे ब्लाऊज शिवताना खूप जरा